Hello student, today is 20th of December 2020 and today we will start our new chapter that is 2.5 the Happy Prince. But before starting the lesson warming up is there, so that also we have to see. The Happy Prince is the story is a touching story about the statue of a happy prince and a swallow. It shows the strength of love, compassion, generosity, and friendship, and the rewards. So, before lesson, we'll start warming up. See the point number one. There are different types of short stories. Use a dictionary, internet, and find out what each of the following types refer to. म्हणजे इथे स्टोरीचे बरेचसे टाईप्स दिलेले आहे, तर त्याचा मीनिंग जे आहे किंवा काय आहे नेमकं तो प्रकार ते तुम्ही राईट करायचं आहे. त्यासाठी तुम्ही डिक्शनरी इंटरनेट यूज करू शकता. या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे, तर तुम्ही मी जे व्हॉट्सअपला इमेजेस पाठवल त्यातून पाहून या ठिकाणी तुम्ही मेन्शन करू शकता. नंबर ए, फॅबल. फॅबल मीन्स अ मोरल बिअरिंग स्टोरी विथ ॲनिमल कॅरेक्टर्स. फॅबल स्टोरी मीन्स की ज्याच्यामध्ये ॲनिमल्स असतात कॅरेक्टर्स आणि ॲनिमल्सची जी स्टोरी असते त्यामध्ये मॉरल पण असतं, शिकायला भेटतं बरंच काहीतरी. दॅट इज कॉल्ड फॅबल. ॲनेक्डोट. ॲनेक्डोट मीन्स शॉर्ट अमेझिंग अकाउंट ऑफ ॲन इन्सिडेंट. ॲनेक्डोट मीन्स शॉर्टली एक छोटासा मेसेज दिला जातो छोट्याशा स्टोरीमधनं. दॅट इज कॉल्ड ॲनेक्डोट. नंबर सी, फेअरी टेल हॅविंग सुपर नॅचरल कॅरेक्टर्स, अ मॉरल फॉर चिल्ड्रन. सुपर नॅचरल म्हणजे काय, परी वगैरे असं. दॅट इज कॉल्ड फेअरी टेल. पॅरेबल having religious base and a message or moral. Parable means religious म्हणजे धर्माविषयी किंवा याच्याविषयी मोरल दिलं जातं. ई, ट्रॅजेडी मीन्स सिरियस ऑर एंड इन अ ट्रॅजेडी म्हणजे एकदम गुंतागुंतीची गोष्ट असते किंवा जो लास्ट आहे, एंड जो आहे स्टोरीचा तो हॅपली होत नाही, एकदम ट्रॅजेडी फुलने होत असतो. ह्युमरस स्टोरी. Humorous means causing laughter and amusement or comic. Humorous म्हणजे काय, कॉमेडी टाईप थोडीशी, अम्युजमेंट किंवा जी कॉमिक्समध्ये असते, साप्ताहिक आपल्याकडे येत असतात ना, त्यामध्ये जी स्टोरी असते दॅट इज कॉल्ड ह्युमरस स्टोरी. जी, डिटेक्टिव्ह स्टोरी. डिटेक्टिव्ह मीन्स द प्लॉट रिव्हॉल्व्स अराउंड द इन्व्हेस्टिगेशन अँड सॉल्विंग ऑफ अ क्राईम. एखादा क्राईम झाला असेल, गुन्हा असेल, तर त्याचं सॉल्विंग ज्या पद्धतीने केलं जातं दॅट इज कॉल्ड डिटेक्टिव्ह टाईप स्टोरी. जसं CID वगैरे आपण बघतो, दॅट इज कॉल्ड डिटेक्टिव्ह टाईप स्टोरी. अँड लास्ट, मिथ. मिथ इज ओरिजिनेटेड इन एन्शियंट टाइम्स, ऑथरशिप अननोन. म्हणजे प्राचीन काळातल्या ज्या काही गोष्टी होत्या दॅट इज कॉल्ड मिथ्स. नेक्स्ट पॉईंट नंबर 2. हॅव यू हर्ड ऑफ बर्ड्स that fly from one part of the world to another in a small or a large flocks. तुम्हाला त्या पक्षाबद्दल माहिती आहे की जो जगाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे उडत जात असतो छोट्या छोट्या ग्रुपमध्ये, फ्लॉक्समध्ये. दे आर कॉल्ड मायग्रेटरी बर्ड्स. आणि त्यांना काय म्हणतो, मायग्रेटरी बर्ड्स असं म्हणतो आपण. डिस्कस अँड राईट डाऊन 2 reasons वाय दे मायग्रेट अँड रिटर्न. तुम्ही डिस्कस करायचे अँड राईट करायचे की त्यांना मायग्रेटरी बर्ड का म्हणतात किंवा ते काय रिझन आहे की जेणेकरून ते स्थलांतर करत असतात आणि परत फिरून त्यांच्या मूळच्या ठिकाणी राहायला येत असतात. सो हिअर आय विल टेल यू अबाउट मायग्रेटरी बर्ड्स. मायग्रेटरी बर्ड्स मायग्रेट फॉर फूड अँड फॉर वॉर्मथ. ते मायग्रेटरी म्हणजे काय, स्थलांतरित पक्षी म्हणतो आपण त्यांना. तर ते स्थलांतर कशासाठी करतात, तर फूड आणि वॉर्मथ म्हणजे काय, तर बर्फाळ प्रदेशामध्ये जे पक्षी असतात त्या ठिकाणी वर्षभर त्यांना फूड मिळेलच असं नाही, अन्न मिळेलच असं नाही. मग गरमी मिळवण्यासाठी आणि फूड जे आहे म्हणजे काहीतरी धान्य, अन्नधान्य खाण्यासाठी ते स्थलांतर करत असतात. दे रिटर्न वेन द फूड सप्लायज इन देअर होम एरिया स्टॅबिलाइज. आणि ते रिटर्न कधी येतात, मग जेव्हा उपलब्ध होईल त्यांच्या एरियामध्ये फूड वगैरे उपलब्ध ज्यावेळेस होईल त्यावेळेस ते येतात. आणि जेव्हा फूड अवेलेबल नसेल, विंटर चेंज टू समर अगेन, आणि जेव्हा विंटर हा समरमध्ये चेंज होतो तेव्हा
ते रिटर्न येत असतात, पण जेव्हा विंटर किंवा हिवाळा असतो त्यावेळेस ते स्थलांतर करत असतात. दॅट इज कॉल्ड मायग्रेटरी बर्ड्स. पॉईंट नंबर 3 इज देअर स्पीच ऑर डायलॉग्स कॅन बी रिपोर्टेड इन 2 वेज. आपले जे काही वाक्य जे असतात किंवा जे डायलॉग असतात ते 2 पद्धतीने बोलले जातात. When the exact words of the speaker are reported, we call it direct speech. जेव्हा आपण अशा स्पेसिफिक वर्ड्सचा यूज करत असतो, एक्झॅक्ट वर्ड्स ऑफ द स्पीकर आर रिपोर्टेड, वी कॉल इट डायरेक्ट स्पीच. जेव्हा बोलणारा व्यक्ती हा डायरेक्ट बोलत असतो, दॅट इज कॉल्ड डायरेक्ट स्पीच. वेन द एक्झॅक्ट वर्ड्स ऑफ द स्पीकर आर नॉट रिपोर्टेड, जेव्हा बोलणारी व्यक्ती स्पष्ट बोलत नाही किंवा त्याला काय बोलायचं ते एकदम थोडक्यात सांगत नाही, दॅट इज कॉल इट इज इन कंटेंट्स, वी कॉल इट इनडायरेक्ट स्पीच. आणि त्याला आपण इनडायरेक्ट स्पीच म्हणतो, अप्रत्यक्ष बोलणं. सो हिअर आर सम सेंटेन्सेस. डायरेक्ट स्पीच. अमर सेड आय शॅल कम टू मीट यू टुमॉरो. संकेत. अमर संकेतला बोलतोय, या ठिकाणी डायरेक्ट बोलतोय की मी तुला उद्या भेटायला येईल. इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं वाक्य येतं, अमर टोल्ड संकेत दॅट ही वुड गो टू मीट हिम द नेक्स्ट डे. अमर संकेतला बोलला की तो उद्या येऊ शकतो, म्हणजे त्यामध्ये शक्यता दाखवलेली आहे, परफेक्शन नाही आहे. that is why it is called indirect speech. Note down the changes you observe in the indirect speech. So in this sentence there are no inverted commas in indirect speech. पहिल्या सेंटेन्समध्ये इन्व्हर्टेड कॉमाज आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमाज. इनडायरेक्ट स्पीचमध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमाज नाही आहेत. द वर्ब चेंजेस इन इनडायरेक्ट स्पीच. जे वर्ब आहे ते इनडायरेक्ट स्पीचनी चेंज झालं आहे. देअर इज अ चेंज इन अ ॲडवर्ब इन इनडायरेक्ट स्पीच. जे ॲडवर्ब आहे त्यामध्ये इनडायरेक्ट स्पीचमधल्या ॲडवर्बमध्ये चेंज झालेला आहे. द वर्ड दॅट इज ॲडेड इन इनडायरेक्ट स्पीच. आणि जो दॅट वर्ड आहे तो इनडायरेक्ट स्पीचमध्ये यूज केलेला आहे, डायरेक्ट स्पीचमध्ये नाही. सो दिस ऑल यू हॅव टू राईट डाऊन. आय विल सेंड यू द फोटो ऑफ आन्सर्स on WhatsApp. You just mention here, okay? Have a nice day. Take care.